हॉटेल्समध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतात, पण मला कौतुक ह्याचं आहे की आमच्याकडच्या एका छोट्या हॉटेलमध्ये देखील क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. मग या हॉटेलमधल्या पदार्थांचा आस्वाद घेऊया. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. किसी डिस्को में जाए जाए, किसी होटल में खाए खाए, हाँ किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेगा हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इडली खाए, चलो इडली खाए, चलो इडली खाए सनम, चलो इडली खाए, चलो इडली खाए, चलो इडली खाए सनम. नमस्कार मॅडम, आमच्या रेस्टॉरंट मध्ये तुमचं स्वागत असो. मेन्शन नॉट. ग्राहकांचा संतोष हाच आमचा संतोष. तुमच्या हॉटेलमध्ये इडली सांबार किती महाग आहे. म्हणजे 5,000 रुपये. 50च्या पुढे एक डॉट आहे मॅडम, आणि त्याच्या पुढे 2 शून्य. हा मग काय झालं, 50 रुपये पण खूप महाग असतात. क्वालिटी मॅडम, क्वालिटी. आमच्या रेस्टॉरंटची क्वालिटी. तुम्ही आमच्या रेस्टॉरंट मध्ये याल तर रोज खाल. हे घ्या मॅडम तुमचा इडली सांबार. मम्मी मम्मी कॉकरोच आहे त्याच्यात. मम्मी मम्मी कॉकरोच आहे. मॅडम बरं वाटत असलं तरी बरं दिसत नाही. सोडा मला. सॉरी मॅडम. काय झालं, प्रॉब्लेम काय मॅडम? बसा बसा बसा. ओ पाहताय तुम्ही, यात कॉकरोच आहे. कॉकरोच. दिस इज व्हेरी अनहायजेनिक अनहेल्दी फूड. बघा बघा ते कसं आतमध्ये फडफडतंय. मॅडम तो फडफडत नाहीये, तो बॅकस्ट्रोक मारतोय. बॅकस्ट्रोक 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 मारतोय. संतोष बाहेर ये. संतोष बाहेर ये. ओ कोणी नाही आहे इकडे. मॅडम संतोष. संतोष ए असं नाही. ए ए आई आताच गेलं बाबा. संतोष आमच्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचा हेड. याचं नाव संतोष आहे. येस मॅडम संतोष. संतोष तुला किती वेळा सांगितलं किचन मधनं बाहेर पडायचं नाही म्हणून. मॅडम किती घाबरलं माहितीये. मग मेले असते म्हणजे, खचले असते म्हणजे, ओ काय गपले असते म्हणजे. काहीतरीच काय समजून सांगतोय मॅडम त्यांना. सांगा त्याला. हे बघ परत जर त्या किचनच्या बाहेर आला तर कामावरून काढून टाकेन. मालकाला पण सांगितलं ऐकत नाही होतो. हा काय तो म्हणतोय की माझी वेळाच आहे. सांगायचं नाही मग जा. काय चाललंय काय. तुम्ही कॉकरोचला समजावत बसलेत. तिथून इथे आणेपर्यंत सांबारात कॉकरोच दिसला कसा नाही तुम्हाला. हा एवढा मोठा कॉकरोच तुमच्या हॉटेलमध्ये येतो कसा. तो कॉकरोच. बस कॉकरोच म्हणू नका मॅडम त्याला. तो आमचा फॅमिली मेंबर आहे. आणि फक्त तोच नाही तर त्याची संपूर्ण फॅमिली आमची फॅमिली मेंबर आहे. काय. येस मॅडम. येस मॅडम. हा संतोष धाकटा, खूप हट्टी. त्याच्यापेक्षा मोठा समीर, त्याच्यापेक्षा मोठी सावित्री आणि सगळ्यात मोठी एलिझाबेथ. एलिझाबेथ. येस मॅडम. हा एलिझा कशी आहेस? हा बोल ना. कानात नको शिरो, ऐक की. हा काय. अच्छा कॉफी चांगली झाली आहे. मग 7 नंबरच्या टेबलला दे. आणि एक काम कर, रेणुका ताईंच्या कॉफीमध्ये जा आणि जरा टेस्ट करून ये. हा काय काय. एलिझाबेथ. एलिझाबेथ त्यांना आधी आणि मग नंतर माझ्याकडे. ठीक आहे. ओके बाय. काय चाललंय काय. काय करताय. अहो एलिझाबेथ माशी म्हणजे कॉफी चांगली झाली ना की ती उजव्या कानात सांगते चांगली झाली, मग डाव्या कानात सांगते वाईट झाली. हा तुम्हाला प्यायची एलिझाबेथने चाकलेली कॉफी. 1 मिनिट. तिचं नाव एलिझाबेथ आहे ना. मग ती ह्याच्या फॅमिली मधली कशी. तिचं लव्ह मॅरेज झालंय मॅडम. आधी ती कॉकरोच होती, मग नंतर अँथोनी गोन्साल्वेस या माशी बरोबर तिचं लग्न झालं, मग धर्मांतर झालं आणि कॉकरोचची माशी झाली. अच्छा म्हणजे तुमच्या ह्या प्रत्येक सांबार मध्ये असे कॉकरोचेस पोहतात. आणि तुम्ही कॉफी पिऊ नका प्लीज. तशा कॉफी मध्ये तुमच्या एलिझाबेथ अशा फेऱ्या मारून येतात. हे काय आहे. ग्राहकांचा संतोष हाच आमचा संतोष. कसला संतोष. इथे कस्टमर खपला म्हणजे. नाही मॅडम, त्याआधी ते स्वतः मरतील. मॅडम हा संतोष, एलिझाबेथ, समीर, सावित्री हे अनाथ आहेत मॅडम.
सलीम आणि अनारकली त्यांचे आई वडील ते आमच्याकडे कामाला होते मॅडम. एकदा एका कस्टमरचा ते सूप प्यायले आणि मरण पावले मॅडम. मॅडम मॅडम तो सूप विषारी होता तेव्हा कळलं आम्हाला. ग्राहक आला पण आमचा कॉक्रोच गेला मॅडम. नाही नाही रडायचं नाही. पटलं ना तुम्हाला? हा पटले. काय आहे काय आहे हे? मी ना केस करणार आहे. माझ्या सांबार मध्ये असं कॉक्रोच आलंच कसं? मी केस करणार आहे. कोर्टात ना केसच करणार आहे. मॅडम केस करणार तुम्ही? मग कॉक्रोच हा माणूस असू शकत नाही. ऑफकोर्स नसू शकतो. माणूस नाहीये, मान्य माणूस नाही, पण माणसासारख्या भावना आहेत त्याला. ए ए ए मला ना असं इमोशनल करायचं ना सांगून ठेवते. हा ते मला काय माहित नाही. ते संतोष आणि एलिझाबेथने जे काय चाखलेलं नाही ना हॉटेलमध्ये ते आणून दे मला फ्रेश फ्रेश. ग्राहकांचा संतोष. चल रे बाबा संतोष. हे घ्या मॅडम. एकदम फ्रेश, अनटेस्ट, अनचेक, नो गॅरंटी. म्हणजे एक मिनिट मॅडम. हे एनओसी आहे, याच्यावर सही करा. आता ही कसली एनओसी? त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी संतोष आणि क्वालिटी कंट्रोल टीमने चेक केलेला कुठलाही पदार्थ टेस्ट करतेय. जर हा पदार्थ खाल्ल्याने माझा मृत्यू होत आहे तर हॉटेल व्यवस्थापक आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट याला जबाबदार नाही. मी स्वतः त्याला जबाबदार असेल. हा 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 ठीक आहे ना मग. दे पेन ते इकडे. चल. हा झालं. थँक्यू मॅडम. बेस्ट ऑफ लक. गॉड ब्लेस यू. ओके ओके. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देव. खाऊ मी खाऊ. एक मिनिट मॅडम, एकच मिनिट. मला फोन आलाय. हॅलो, यू कॅरी ऑन. हा काय कस्टमर गेला? काय सांगतो? कधी? मग बरोबर आहे ना. संतोषने आणि एलिझाबेथने चेक न केल्यामुळे त्यांनी खाल्लं आणि ते मेले. आपली काय चूक? हॉटेल व्यवस्थापकाची काही चूक नाहीये. त्यामुळे ओके, थँक्यू, बाय बाय. कॅरी ऑन. ते वारलं कोण? अहो काय नाही हो, वाढदिवस होता काल, फॅमिली आली होती. त्यांनी संतोष आणि एलिझाबेथने चेक केलं नाही आणि तसंच खाल्लं आणि एनओसीवर सही पण केली म्हणून मेले. तुम्ही वाट नका बघू, तुम्ही खा बिंदास. नाही कॅरी ऑन, खा खा. ओ ते जरा संतोषला बोलवा ना प्लीज. काय म्हणालात मॅडम तुम्ही? ते संतोषला बोलवा ना प्लीज. टेस्ट करायचंय. नाही मॅडम, तुम्ही एनओसीवर सही केलेली. ओ ती एनओसी फाडली मी. हे गेली खड्ड्यात. हा आता बोलवा. नाही, संतोषचा अपमान झालाय, तो येऊ शकत नाही. नाही तो येणारच नाही आता. मी मनवते त्याला. ए संतोष, ए काय रे संतोष, तू असं का करू शकतोस? तू एवढं रुसायचं कोणी? एवढं काय बोलले रे मी तुला? काय बोलले एवढं? हे बघ मला जाम भूक लागली आहे. ह्यात जा कसं आहे सांग म्हणजे मी खायला मोकळे. तो ऐकलंय माझं. मी फ्रेंड आहे ना तुझी. हा नीट सूर मार. हा तो गेला. ए कसं आहे रे? कसं आहे? अय्या छान आहे. ओ छान आहे म्हणतोय. खाते मी जरा. ग्राहकांचा संतोष हाच आमचा संतोष. तुला मकरंद दादा आणि रेणुकाताई, तुम्ही पण आमच्या हॉटेलला एकदा भेट द्या. नक्की. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद दादा? विनोदामध्ये एक बिभत्स रसही असा गुंफता येतो हे याची मला कल्पना नव्हती, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने तो गुंफलाही आणि शेवटपर्यंत एनर्जेटिक पद्धतीने नेलाही. थँक्यू. रेणुकाताई? आपल्या नॉर्मल आयुष्यात कसं झुरळ म्हणजे संतोष सापडला सांबारात तर आपल्याला मोफत जेवण मिळतं. तेच मला हवंय. नेक्स्ट टाइम आता मी कॉफी बघितली की मला एलिझाबेथ आठवणार आहे. पण ते रिक्रिएट केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचं आणि शुभेच्छा. खूप छान. थँक्यू. आपण तुमचे गुण बघूया. रेणुकाताई? रेणुकाताईंचा संतोष हाच आमचाही संतोष. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका हडळीने उच्छाद मांडलाय.
पण तिला बाटलीत बंद करून ठेवण्याची शपथ घेतली एका मांत्रिकाने. बघूयात आता ती शपथ पूर्ण होतीये का. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. ये गो ये हडळी बाटली बनाए काचेची, बाटली बनाए काचेची, बच्चन लगाया है रब रे, बच्चन लगाया है रब रे, बच्चन लगाया है रब रे. जय काली कत्तेवाली, तेरा वचन ना जाए खाली. मी तांत्रिक आहे, तांत्रिक. या प्रोडक्शनच्या तांत्रिक विभागामध्ये काम करतो. माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड पण आहे. पण सावधान सावधान सावधान, सगळ्यांनी सावधान. या सेट वरती, या लोकेशन वरती एक फिल्मी हडळचा वावर आहे, लक्षात ठेवा. ती सगळ्या शूटिंग करणाऱ्यांना त्रास देते. अगर राणी माझ्या बाटली मध्ये घुसशील काय, डिपाडी डिपांग डिचिपाडी डिपांग, हिडपाडी डिचिपाडी डिपांग, डिपाडी डिपांग डिचिपाडी डिपांग, हिडपाडी डिचिपाडी डिपांग. सर अजून स्किट सुरू झालं नाही हो अजून. ए पिसाळ्या, हा? निघते. सर सर सॉरी सॉरी सॉरी. ही बघा नेहमी तुमची नक्कल करते आणि सेटवरल्या सगळ्या माणसांना फसवत असते नेहमी, आणि आपली नाचक्की होते राव, असं होतं सगळं. ए तुझी फालतूगिरी बाद झाली आता. तुला मी आता ना बाटलीत बंद करणार आहे. इकडे ये. ए बाजूला हो. का? मला रेणुकाताईंच्या घरी जायचंय. कशाला? हडळी कुंकुला. ए अगं अगं, त्या साध्या सरळ बाईच्या घरी जाऊन तिला त्रास कशाला देतेस? तुला ना मी आता बाटलीत घालतो. ये बाटलीत ये. मी कशाला बाटलीत येऊ रे, मी कशाला बंधनात राहू रे, मीच माझ्या भूतांची राणी रे, मीच माझ्या भूतांची राणी रे. ए हडळे, काय फालतूपणा करायचं ना अजिबात. चल या बाटलीत ये, बाटलीत ये. या तू चल. कितीही काही केलं तरी मी बाटलीत येणार नाही. अगं असं का करतेस तू? काय या लोकांना त्रास देतेस तू? हा हा? एक रोल की कीमत तुम क्या जानो तांत्रिक बाबू. हा? चल चल चल, बाटलीत ये, बाटलीत ये, बाटलीत ये. मी बाटलीत येणार नाही. का? जोपर्यंत मी एखादी हिरोईन होत नाही हा? तोपर्यंत मी बाटलीत येणार नाही. अगं तोंड बघितलंयस का तुझं? कोण घेईल तुला हिरोईन म्हणून? हा? मी आगे जाएंगी, बघितलं हिचा डिक्शन प्रॉब्लेम बघितला. मेरी आगे भी तो आएंगी. अगं काय म्हणायचं ते सरळ म्हण, लोकांना समजेल तरी. मेरे आगे भी तो आएंगी. अगं ए तुझा आज्ञा वेताळ, मेरे करण अर्जुन आएंगे असं आहे ते. करण अर्जुन तुमच्याकडे, हा? आमच्याकडे आज्ञा वेता. असं- करण अर्जुनचा रिमेक. हो का? आमच्या इथे आम्ही एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. हो. त्यात मी हा रोल केला होता, कुठला? राखीचा. म्हणजे राखी गुलजार. चितेतल्या राखीचा. ए अगं अगं, चितेतल्या राखीचा रोल करतेस तू, तुला काय कळतं का? हो, हे बघ अशी चिता पेटलेली असते, हा. मग त्याची राख होते हा. आणि त्या राखीतून मी बोलते. हो? मेरे आगे भी तो आएंगी, मेरे आगे भी तो आएंगी. आधी चिता पेटली, हा. मग अख्खं थिएटर पेटलं. अगं ए अगं, हिने थिएटर पेटवून राख केला आणि त्या राखेतून तू बोलतेस. तुला काय वाटतं का जरा तरी? मग हा? त्याच्यावर मला अवॉर्ड मिळाला, कुठला? फिनिक्सचा. ए फिनिक्सचा अवॉर्ड मिळाला. हिला ना असं बोलून उपयोगाचं नाहीये, हिला गोड बोलून गुंडाळायला पाहिजे. वा 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 वा. का अगं तू राखेत सुद्धा जिवंतपणा आणलास. हो. काय अभिनेत्री आहेस ग तू. Thanks. अगं तू भविष्यात खूप मोठी होऊ शकतेस, लक्षात ठेव. काय सांगतोस? हो 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 हो. एक काम- अभिनेत्री? हो मी हो. कशी? एक काम करायचं, काय? तू इथे नाही थांबायचं, तू तिकडे जायचं. तिकडे कुठे तिकडे? अगं तिकडे ग, कुठे तिकडे? बुत्त्या उडला. तेवढं काय असतं? हा बघ, माणसं आहेत ना हा. ते पिक्चर मध्ये काम करतात त्याला बॉलिवूड म्हणतात. ओ, भूत काम करतात त्याला भुत्त्यावूड म्हणतात. अच्छा. हा तू भुत्त्यावूडला जा, तू खूप फेमस होणार तिकडे, खूप पैसा मिळणार. इथं काय ठेवलंय, तू जा ना तिकडे. ए, पण मला घेतील तिकडे? घेतील म्हणजे काय, घ्यायलाच पाहिजे. अगं बाई तिकडे खूप मोठ्या सिरियल्स आहेत, मी देतो ना काम तुला सिरियल मध्ये. मला सांग तुला कसल्या सिरियल मध्ये काम करायचं? तुला एखादी भुत्त्यात्मिक चालेल? भूत्यात्मिक वगैरे काय असतं? हा बघ, माणसांमध्ये आध्यात्मिक असतं, भूतांमध्ये भुत्त्यात्मिक असतं. ओ, ए, हा? ते ईटीव्ही वर नाही का सध्या सिरियल चालू आहे, कुठली? तू माझा संगाती. हा? तसं काही नाहीये का? तसं काय नाहीये. अगं तुमच्याकडे त्याच्यापेक्षा भारी आहे. काय? तू माझ्या अंगात ही
अशी सिरियल आहे तिकडे, अजून खूप सिरियल आहे तिकडे. आपण एक काम करूयात, काय आपण फुल फॅमिली ड्रामा करूयात. फॅमिली ड्रामा पण आहे तुमच्याकडे? कसं काय? असावा सुंदर भूतांचा बंगला. हा. मग ती सिरियल आपण आपल्या बंगल्यातच शूट करू, काय म्हणतोस? चालेल चालेल चालेल. अजून एक सिरियल आहे, कुठली? हृदयी भूत जागते. ए आणि अजून एक कुठली? नाही का, माझा मुंज तुझा झाला. वा 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 वा. अगं बघितलंस किती सिरियल आहेत तुझ्याकडे. तू अशी मोठी होणार, खूप मोठी सेलिब्रिटी होणार, सुपर डुपर हिट होणार तू, आणि मग तुझी भूत भेट घ्यायला वट वागळे येणार. काय सांगतो? नाही 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 नाही, मला सांगा, तुम्ही यशाच्या तळाशी पोहोचलेला आहात, तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. तळाशी? हे बघा, मला प्रश्न विचारायचं नाही, हे माझं स्मशान आहे. तुम्ही तुमच्या हॉट चितेवर आहात, मला प्रश्न विचारायचं नाही. मी इथला मालक आहे, कळलं का तुम्हाला? तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पहिला बोलून बोलून थकलो, घाम सुटला, किती गरम होते ना. तुमचे ते 2 फॅन सुरू करा ना. घाबरवायला लावले ते. घाबरवायला लावलेत का ते? अगं तू सुपर डुपर हिट होणार, मग तुला भरपूर पैसा मिळणार, भरपूर पैसा. आपले विचार किती मिळतात जुळतात ना. हो 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 हो. आपण एक काम करू. काय काम करायचं? तू मला बाटलीत घेण्यापेक्षा हा? तू मर. ए तू मर. अगं मी मरून काय होणार आहे? अरे आमच्या इथे एक सिरियल सुरू झाली आहे, कुठली? कॉमेडीची भूत ट्रेन. हा? आपण तिथे जोडीने काम करू, खूप मस्त. नाही नाही तुला नाही कल्ला करू. नाही, मला आई, नाही तू काम मर. करत. नाही आई, तू नाही. मर. ओ मॅडम, ओ मॅडम, मी वॉचमॅन आहे. ओ मला सोडून द्या, मला जाऊ द्या. मला बाटलीत पकडायला आला होता, गुत्त्या गुतला. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, आणि हे पंखे मस्त आहेत. हे काय काढले ते. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? मस्त टायमिंग. आज सतीश देवयानी खूप इम्प्रूव्हमेंट दिसली, आणि देवाणघेवाण सगळं गिव्ह अँड टेक खूपच छान होती, आणि स्क्रिप्ट पण खूपच आवडली. एंटरटेनिंग, मनोरंजक, अगदी छान वाटला मला ऍक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू मॅम. आणि खास वेशभूषा आणि रंगभूषाकार जे आहेत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजल्या. मकरंद दादा? खूप छान देवयानी, आज तुझं काम मला फारच आवडलं. Thank you, म्हणजे sir. तू एक तर एनर्जी फार चांगली वापरलीस. सतीश, आज तुझी एनर्जी खूप चांगली लागली. तुमचा परफॉर्मन्स बघून मला म्हणा वाटलं व्हेरी भूत, आपलं व्हेरी गुड. खूप छान कमेंट्स मिळाल्या. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद दादा? तुझ्या हातावर जितकी बोटं नाही आहेत, पण आपल्या हातांवर असते तितके. आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. उत्सव म्हणला की भक्तांना देव आठवतो आणि कार्यकर्त्यांना वर्गणी. नवरात्र उत्सवाच्या मंडळाचा कार्यकर्ता पॅडी त्याच्या लाडक्या अचरेकर काकूंकडे वर्गणी मागायला आलाय. बघूयात आता काय होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन. बचना अचरेकर काकू, लो मैं आ गया वर्गणी मागायला दारात मी तुमच्या आलो या अचरेकर काकू. सॉरी आलास? सॉरी आलास? सॉरी. ए मी तुमच्या घरात, मी तुमच्या घरात. नालायक. काल माझ्याकडनं फसवून चेंडू नेला होतास ना, आज अजिबात चेंडू देणार नाही. ओ काकू, आम्हाला काय दुसरा काय कामधंदा नाही काय? हा काय आहे? काय आहे कामधंदा सांग मला. काकू, मी आता क्रिकेट बंद केलंय. काय सांगतोय? हो हो. का? कारण देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने मला दृष्टांत दिला. ती म्हणाली, क्रिकेट खेळून लोकांच्या खिडकीच्या काचा फोडण्यापेक्षा दांडिया खेळ. म्हणजे काहीतरी खेळणारच ना. ओ काकू, काय प्रॉब्लेम काय तुमचा? आता दांडिया खेळून कोणा लोकांच्या खिडकीच्या काचा फोडल्याचं तुम्ही कुठे ऐकलंय काय? तुम्ही ना माझा दांडिया बघायला याच, तुमच्या हातच फोडतो. काय म्हणजे तुम्ही याच दांडिया बघायला काय तोडतो मी माहित आहे. या बाजा
दांडिया बंद 10:30 वाजले, दांडिया बंद. चला. आई शपथ काकू, काकू बस 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 काकू बस. कसल्या नाचताय तुम्ही काकू, आई शपथ सॉलिड. क्या बात आहे, क्या बात आहे काकू. मग फाल्गुनी पाठकच्या प्रत्येक गाण्यावर माझ्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत हो? वेगवेगळ्या. कशा- ही पहिली स्टेप्स हा, हा ही दुसरी, हा. अरे ही तिसरी. वा वा. सगळ्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ना, एकही एकसारखी नाही. क्या बात आहे काकू. पण मला ना एक प्रश्न पडलाय काय? की म्हणजे ही फाल्गुनी पाठक जी आहे ती मधल्या मग 356 दिवसात काय करते हो? मला काय वाटते माहिती का, ही काय मी तुमच्या घरात ती काही करत असेल, तुला काय करायचंय, तू कशाला आलास ते सांग. मी वर्गणी नवरात्राची वर्गणी. एक छदा मिळणार नाही तुला. का? गेल्या वर्षी माझ्याकडनं वर्गणी घेऊन गेलास, काय म्हणालास, गरीब विद्यार्थ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला नेतो. कोण कोण गेला होता गरीब विद्यार्थी? गरीब विद्यार्थ्यांनाच मी घेऊन गेलो होतो ना. मी शशा हा, शशा, अंशा, हा तो प्रसाद, संदीप, हा समुद्र. नाही, हा जरा चेहऱ्याने दिसतो बाई गरीब. आणि काय रे आशू, 2 पोरांचा बाप आहेस ना, लाज वाटत नाही गरीब विद्यार्थी म्हणून हॉटेलमध्ये जेवायला जायला? किती खोटं बोलशील रे पॅड्या, किती खोटं बोलशील. गेल्या वर्षी काय म्हणालास मला, शैक्षणिक साहित्य वाटतोय मी गरीब विद्यार्थ्यांना. काय वाटल्यास, बांगड्या? भूमितीमध्ये ते असं गोल गोल लाईन मारायला उपयोगी पडतं ना ते. गोल गोल लाईन मारायला नाही, पर्सनल लाईन मारायला. त्या बांगड्या परवा मी आरोहीच्या हातात बघितल्या. मग त्यांच्या घरच्यांनी मागच्या वर्षी 301 रुपये दिले होते, मग त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यायला नको काय काकू? मग 301? तुम्ही 1 रुपया तरी द्या ना काकू. म्हणजे कसं होईल बघा ना, म्हणजे बाकीचे लोक सगळे छान छान वर्गणी देतात आणि तुमचं जेव्हा असं मी पावती पुस्तकावर असं नाव लिहिणार की आचरेकर काकू वर्गणी किती, ब्लँक ना, मग कसं दिसणार? 1 रुपया तरी द्या ना काकू. ठीक आहे दिला 1 रुपये. चल. हा 1 रुपया द्या. बरं झालं आता पडलं वाटतं. आता दिलं. नाही काकू, आता त्या सुभेदार काकू आहेत ना, त्या जाम खुश होतील. म्हणजे तुमच्या नावाच्या वर त्यांचं नाव. वा वा वा. का सुभेदार वहिनी का खुश होणार? म्हणजे त्यांची 51 रुपये आहेत आणि तुमचे कशी 1 रुपया. म्हणजे आता अनाउन्समेंट पण आम्ही करणार, या वर्षीपासून आम्ही अनाउन्समेंट करणार आणि म्हणणार की सुभेदार काकू वर्गणी किती, 51 रुपये बजाव. आचरेकर काकू वर्गणी किती, 1 रुपया फक्त, 1 रुपया. एक नाही 51. मी पण 51 देते. अनाउन्समेंट कर. क्या बात आहे काकू, तुम्ही 51 रुपये देता. क्या बात आहे काकू. तुम्ही एक काम करा, तुमचा एक फोटो द्या, ह्या वर्षीच्या अहवालातच छापतो. फोटो? हा फोटो एकदम 1 तास द्या. फोटो शोधावा लागेल रे. फोटो शोधावा एक लागेल. मिनिट. हॅलो, हा का आला? अरे पण मी त्यांना बोललो ना आता. अरे बोलून बसलो मी यार. ठीक आहे मी बोलतो, आपण नंतर बसूया. मग ठीक आहे, ओके बाय. काकू ते जरा फोटो तर कॅन्सल झालाय. का कॅन्सल ते कर. 51 रुपयावाले खूप झालेत काय, त्यांचं वर्गणी कमी आणि मग त्यांचा असा रुबाबच जास्त होता. तर आम्ही आता फक्त ना 151 वाल्यांचीच फक्त नावं छापतो. नाही मी देते ना 151 मी देते. 151? पण फोटो छापला गेला पाहिजे. 151 तुम्ही द्या. 151 माय गॉड. मग आता ह्यावेळेस तर कलर फोटो द्या तुम्ही. कलर फोटो द्या. एक मिनिट. कलर फोटो. हा हॅलो, का आला का? हा अच्छा, प्रमुख पाहुणे नाही येतात का, कॅन्सल झाले काय? नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम नाही. अरे आपण आणतो ना प्रमुख पाहुणे, मग आपण काय चीज नो प्रॉब्लेम. हा मी बोलतो. अरे बसूया रे आपण नंतर. चल काकू, ते तुमच्या डायरीमध्ये ना एक 26 तारीख जरा लिहून ठेवा प्लीज. माझ्या डायरीत का 26 तारीख लिहू? काय ना काकू, ते म्हणजे आपल्या कार्यक्रमाला ना माधुरी दीक्षित प्रमुख पाहुणे येणार आहेत. हा पण त्या आता नाही येणार आहेत. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर त्यांना आता तो प्रमुख पाहुणे हवा आहे ना. तर मी म्हटलं की अरे आचरेकर काकू माधुरीच्या तोड एकदम कमी आहेत का आचरेकर काकू? हा मग नाही पण असं प्रमुख पाहुणे वगैरे नाही रे जमणार मला. काकू तुम्हाला पॅडीची शपथ आहे. नाही. पॅडीची शपथ आहे. नाही तुम्हाला प्रमुख पाहुणे व्हायलाच पाहिजे. आणि काय करायचंय काकू, असं थोडंसं भाषण करायचं आणि एक डान्स करायचा. आणि डान्स तर कसला सॉलिड करता तुम्ही. हा म्हणजे तसं शाळेत असताना मी डान्स करायचे आणि फक्त माधुरीचीच गाणी नाचायची. ते माहिती ना गाणं, काय टेंगडांगडे डेंगडांग 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 डेंग टिंगडांग डेंगडांग. ए आजा बाजूला काकू,
शपथ आहे, बाजूला बस, या बाजूला. काकू बस, काकू बस, काकू बस, काकू बस, नाही? काकू बस, काकू बस. अजून एक आहे, अजून एक आहे. कुठला? धक्के धक्के करे नको, बस, बस. काकू काय करताय तुम्ही काकू? टॅलेंट नुसतं खचाखच भरलंय सगळीकडनं तुमच्याकडे. काकू एक काम करा, तुम्ही ना एक छोटंसं अध्यक्षीय भाषण तयार करा. पुढच्या वेळेस ना तुम्हाला सोसायटीचा अध्यक्षच बनवतो. भाषण? हा, हा. पण मी कशी होणार अध्यक्ष? अरे एरियाचा नगरसेवक आपण निवडून देतो काकू. पण त्याने ना यावर्षी वर्गणीत नाही दिली. हा. या वेळेला त्याला नाही पाडला तर बघा. अरे बापरे, प्याड्या, हा. म्हणजे आपल्या वॉर्डाला आता नगरसेवक नाही? नाही ना. अरे देवा, कोण नगरसेवक? हे घ्या. हे म्हणजे काकेत काय आणि गावाला वळसा कोण कोळसा? तुम्ही. काय म्हणजे तुम्ही नगरसेवक काकू? तुम्हाला बनवणार मी नगरसेवक. प्याड्या, नगरसेवक जमेल का रे मला? हे बघा, हे म्हणून ना मराठी माणसं मागे राहतात. नाहीतर एवढ्यात मराठी पंतप्रधान झाला असता. मी तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्ही नगरसेवक म्हणून जेवढं काम कराल ना तेवढ्या कामात तर तुम्ही आमदार पण होऊ शकता. हा? क्या बात. आमदार? हा. काय सांगतोय? काकू अहो, तुमच्या कामाचा व्यापच एवढा मोठा आहे ना. म्हणजे राजकारणात असंच असतं. कसं असतं ना की झटक्यात माणूस वर जातो तर फटक्यात माणूस खाली पडतो असं होतं. पण काकू, आणि तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर सीएम होणं किती किती कठीण आहे. काहीच नाही. सीएम? तुम्ही सीएम बनू शकता. सीएम. आचरेकर, आचरेकर, आचरेकर. एवढं वजन आहे तुमच्या नावात, दबदबा आहे. आचरेकर. कसं ऐकताना पण कसं वाटणार? मुख्यमंत्री आचरेकर. काकू क्या बात आहे काकू. तुम्ही सीएम व्हाच. आणि काकू तुम्ही सीएम झाल्यावर माय गॉड असं गाड्यांचा ताफा, 5-50 बॉडीगार्ड्स आणि मागे पुढे अशी सगळी नुसती गर्दी. काकू तुमच्या घरात दिवसभर नळ, वीज आणि 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 हे संपलं ना, काय ते तुमचं गॅस बीस संपलं ना, फुकट येणार तुमच्याकडे गॅस सिलेंडर. मग मी मुख्यमंत्री झाले तर काकू तुम्हाला टोल पण नाही द्यावा लागणार. काय सांगतोय? मग? बरं झालं, मला राग येतो त्या टोलवाल्यांचा. अरे काय ती रस्त्यांची दुर्दशा, आणि कसले मेले पैसे घेतात. नाही, पण हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही म्हणजे बाय रोड गेलात तर, म्हणजे विमानाने गेलात तर मग काय बोलायचं काय. काय सांगतोय? माझ्या एकटीसाठी विमान? हा मग काकू तुम्ही मार्केटमध्ये जाता ते भाजी बिजी खरेदी करायला किती गैरसोय होती तुमची. किती वेळ वाया जातो तुमचा. अरे पण मार्केटमध्ये कसं विमान पार्क करणार? तिकडे सायकलला सुद्धा जागा नसते. हेलिकॉप्टर शासन देतं मुख्यमंत्र्यांना, हेलिकॉप्टर देतं. असं ते हेलिकॉप्टर घेऊन जातं, टक 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 टक, आणि मार्केट आला की तिकडे पॉज करायचं, टाक. हा ते वर तिकडे हेलिकॉप्टर तसंच राहणार. आपण ना हातात दोरीने अशी खाली सोडायची, पिशवी बांधून अशी दोरी खाली सोडायची आणि भैयाला सांगायचं, ए भैया ते बघ लगेच. टमाटर नाश्का मत देना, ऐसा ताजा ताजा देना, और कड़ी पत्ता ना जाली जाली का मत दे, अच्छा दे. मसाला डाल ऊपर से 5 रुपए का मसाला, मिर्ची दे मिर्ची. नाही त्याची वेळ संपली, हेलिकॉप्टरची वेळ संपली. चला हे सगळं घ्यायचं, अशी भाजी बिजी घ्यायची, डायरेक्ट तुम्ही घरी तुमची आवडती सिरियल बघायला मोकळ्या. क्या बात आहे काकू, तुम्ही कसल्या मुख्यमंत्री आहात काकू. आणि तुम्ही एवढा मोठा मुख्यमंत्री होणार आणि वर्गणी 150 रुपये देणार. 150 रुपये 500 एकली. काकू विमान तुमच्याकडे, विमान 1001. काकू मुख्यमंत्री आहात तुम्ही. 2500. हेलिकॉप्टर 5001. पास जास्त नाही देऊ शकत. मुख्यमंत्री असले तरी मला काटकसर ही करावीच लागेल. मला महाराष्ट्र चालवायचं आहे. वा 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 काकू वा. हे घे 5001 वा लिहून टाक. ओके काकू, ही घ्या तुमची पावती. हा यांच्या संध्याकाळी चायनीच्या गाडीवर पार्टी रे. मी बेट जिंकलो. म्हातारीने 5001 रुपये दिले. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण विचारत परीक्षकांना कसा वाटलाय. रेणुकाताई? अरे किती ईर्षा आलेस रे तू. काय तू बिचारे आचरेकर काकूंना परत 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 असं दुविधेत घालतोस रे. बरोबर नाही ते तुझं. मस्त केलंस तू. आणि तुझी आचरेकर काकू सुपर हिट आहे सुप्रिया. थँक्यू. माधुरीच्या नृत्यांवर तू जी काय कबड्डीची मॅच खेळलीस मस्त वाटला. थँक्यू. मकरंद दादा? सुपर्ब. मला ही सिरीजच खूप आवडली, आचरेकर काकू आणि पॅडी. तुमची ही सिरीज अखंड चालू ठेवा. येस. आता आपल्या समोर येणार आहेत बॉलिवूडचे जुने जाणते मशहूर फोटोग्राफर
बघूया ते त्यांच्या मॉडेलचं फोटो सेशन कसं करतायत ते. हाँ, ये जलवा फैशन का है ये जलवा फैशन का है ये जलवा. डिंग डोंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग. सगळ्यांनी बघितलंच मी किती अफलातून कलाकार आहे ते. इंडस्ट्रीमध्ये जाऊन मी सगळं सेट करणार. माझं करिअर माझ्या आदांनी मी सगळ्यांना घायाळ करणार. आज मी ज्यांच्याकडे फोटो सेशन करणार आहे त्यामुळे मी होणार आहे इंडस्ट्रीतली मोठी हिरोईन. खूप बुजुर्ग कॅमेरामन आहेत ते. मीना कुमारी, मनोरमा देवी पासून आलिया भट्ट पर्यंत सगळ्यांचं करिअर त्यांनी सेट केलंय. पण तेच अजून आले नाही आहेत. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या? आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या? या गाण्याचा आमच्या वास्तविक स्किटशी काहीही संबंध नाही आहे. सर काय सर बावनतकर आहेत का? बावनतकर. इतना बाऊ मत कर, मीच आहे बावनत कर. हसले हा पुढे पुढे. सर मला फोटो काढायचे सर. हा घे कॅमेरा काढत बस. हा आरोही मी काय बोलतो. सर मला तुमच्याकडनं फोटो काढायचे आहेत. मला असं कळलंय की तुम्ही जर फोटो काढले तर रोल मिळतो. हा गोड गैरसमज आहे. रोल तुम्ही द्यायचा असतो, मी फक्त फोटो काढतो. सर तो वाला रोल नाही सर. ऍक्टिंग वाला रोल सर. ऍक्टिंग वाला रोल. ऍक्टिंग. अच्छा देव, पोटामुळे जरा बॅलन्स गेला मागे. सर काढताय ना मग तुम्ही माझे फोटोज. कॅमेरा आणलाय. सर कॅमेरामन तुम्ही आहात ना सर? हो 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 मी आहे. मग सर तुमच्याकडे साधा कॅमेरा नाहीये? नाही, आमच्याकडे कॅमेरा आहे पण तो साधा नाही, भारीतला आहे. आणा ना मग सर तो आणा. आणा ना आणा. तुमच्या मागे काय तो हैदराबाद मधला किल्ला आहे का? हा नक्की कॅमेरा आहे? क्या मेरा क्या तेरा, फक्त फोटोकडे लक्ष दे. सर पण यातनं नक्की माझे फोटोज निघतील ना? निघतील म्हणजे काय? किती जणांचे करिअर सेट केलं या कॅमेऱ्याने माहितीये तुला? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन आला होता माझ्याकडे. मला म्हणाला मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं आहे. मी म्हणालो जा आधी उंची वाढव स्वतःची. अमिताभला म्हणाला? अगं माझ्याकडे आला तो 4 फुटाचाच होता ना. मी फोटो काढला, त्याची उंची लपली, शिप्पीला मी म्हणालो शोले मध्ये घ्या त्याला. काय डायलॉग म्हणाला तो. काय काय? हम अंग्रेजों के जमाने के जेला है. आहा. सर हा आसराणीचा डायलॉग आहे, अमिताभचा नाही सर. मला न विचारता अमिताभने त्याचं नाव बदलून घेतलं की काय शोले? तू इथे कशाला आलीस? सर फोटो काढायला. पोज घे पटकन. चल पोज घे. हा कडेवर हात ठेव. हा ठेवला. हा. आता वर बघ. हात वर कर. एक पाय वर कर. आधीच केलास ठीक आहे. दुसरा पाय वर कर. दुसरा पाय वर कर. दुसरा पण वर कर पाय. सर लंगडी माझी बायको, लंगडी माझी बायको, लंगडी माझी बायको, लंगडी माझी. सर सर टाइमपास करायला आले मी इकडे. फालतुगिरी करायला आले. फोटो काढायला आले ना? अरे काय सर कवळी पडेल. सर कवळी पडेल. कवळी पकडा. बंदर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन गुलाटी मारना नहीं छोड़ता. मुझे छोड़ो सर. मी दुसरा पाय कसा वर करू? हा ओके. तुम्ही आजकालच्या मुलींना काही ऐकत नाही. जा तिकडे उभी राहा. राहिले. हा आणि आता ना गालावर हात ठेव बर. हा हा आणि एका पायावर उभी राहा. हा. मी फोटो काढतो. हा मम्मी मम्मी मम्मी. काय झालं? मला अंधाराची भीती वाटते. मग आता यावर उपाय आहे माझ्याकडे. सांगा ना. त्यासाठी पाय खाली टाकावे लागतील.
हा बघ, हा कंदील आहे ना, हा तर पेटवणार आणि मी आज जाणार. कळलं कळलं सर. आता तू पोच दे बघू. देते हा. पोच दे. हा मी देते सर. मी मी पोच फोटो देते. काढतो. हा हॅलो नको, किती हलते तू. हॅलो नको. हा 1 2 3 फाट. काय होतं सर हे? कॅमेरा क्लिक झाला. कॅमेरा. सर माझे फोटो काढता ना तुम्ही. हा फोटो काढतो ना. पोच दे बघू. पोच. सेक्सी पोच. ही नाही, आता ही पोच दे. ही करिअर संपायची पोच आहे. ही नको. हा, तुला जमेल ती पोच दे. हा हा मी आता आज जातो. बरं 1 2 3 स्टार्ट. झालं सर. नाही ग, थोडं बाकी आहे. थोडं. सुहाग रात है घूंघट उठा रही. सर हे काय आहे? डॉक्टरने डाएट दिलाय. केळं खायची वेळ झाली. सर तुम्ही नक्की फोटोग्राफर आहात ना? हो म्हणजे काय, तू माझ्या करिअरवर त्याचं हे घेऊ नको. हा आता पटकन पोच घे. तर पटकन. हा घेतली. घेतली सर. आता एक काम कर, कॅमेऱ्याचं बटन आहे ना, तूच दाब आणि पटकन जाऊन पोच दे. मी का बटन दाबू? अगं माझे हात थरथरतात. हे बघ, 5 वर्षापूर्वीच ह्या बोटांनी त्या बटनाची कट्टी घेतलेली आहे. जमत नाही. मी ऍक्शन बोलले की बटन दाबायचं, पटकन जाऊन पोच घ्यायची. हा सर. हा घे बघू. ऍक्शन. एवढा लेट झाला तर फोटो कसा येणार? हे बघ मी दाखवतो. हा तू काय करते ना, खूप स्लो जाते. तू असं बटन दाबते आणि स्लो जाते आणि उभी राहते. फोटो येणार नाही. स्पीड पाहिजे. हे बघ, असं बटन दाबलं ना की फुल स्पीड मध्ये धावत यायचं. असं फुल स्पीड मध्ये धावत यायचं आणि असं उभं राहायचं. आला फोटो. असं परत स्पीड मध्ये कर बघ. करते सर. मी करते सर. ऍक्शन. अगं बाय, हा जर स्पीड राहिला ना तर येत्या 10 वर्षात तुला स्किटवरच जगावं लागेल. मग गाडीचे हप्ते कोण भरणार? संभेराव. सर तुम्ही माझा फोटो काढा ना. मला माझं करिअर सेट करायचंय सर. मला हिरोईन व्हायचंय. ओके आता पोच द्या. फायनल. हा फायनल. हा सर. फायनल. हा 1 2 3 फाट. काढला फोटो. आवडला वाटतं सरांना. सर बघू मला बघू. सर मला आई गो. पडलं. डॉक्टरने डाएट दिले तंबाखूचा. सर आताही तुम्ही माझा फोटो नाही काढलात ना? काढला ना. काढला. बघू. हा बघ. हे दाखवा सर. हा बघ. आता माझं करिअर सेट होणार. फोटोमुळे जमत नाही. बघा माझा फोटो बघा. माझं करिअर सेट होणार. बघा तुम्ही पण बघा करिअर माझं सेट होणार. माकड आले की असंच होणार ना. घाबरू नको. अगं काय झाली, गंमत झाली. काल ना माकडांचा फोटोशूट करत होतो. रोल बदलला नाही, फोटोवर फोटो आला. पण टेन्शन घेऊ नको, रामसेचं ऑडिशन आहे आज फिल्मचं. ही माकडीन पण जाणार आहे, तूही जा. हा ज्याच्यात जास्त टॅलेंट आहे तीच सिलेक्ट होणार ना माकडीन. खूप मस्त झालं तुमचं स्किट. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसं वाटलं. मकरंद दादा. मी काय बोलायच्या आधी मी आधी टोपी घालतो. शशी, खरं तर तू ज्या मेहनतीनं आणि ज्या इन्व्हॉल्वमेंटनी एखादं सादरीकरण करतो ते हॅट्स ऑफ आहे. तुझा हा परफॉर्मन्स आणि हे बेअरिंग बघून मला सतीश तारेची आठवण आली. रेणुकाताई. तुमच्या स्किटची सुरुवातच नम्रता तू अप्रतिम केलीस.
ते जे काय तू टिपलं होतंस मॉडेलचं इतके चांगले कपडे घालून सुद्धा न हसणं ते उत्तम होतं. आणि इज देअर एनिथिंग दॅट शशी कांट. खरंच यार, हॅट्स ऑफ. तू जरी ह्या स्क्रिप्टमध्ये कॅमेरामन आहेस तरी सेल्फी घेणं माझ्या हातात आहे. सगळ्यात अगोदर या आठवड्यातली पुढे असणारी टीम डिक्लेअर करतो. यावेळेस बुंगाटचा परफॉर्मन्स फारच अप्रतिम कुठल्या कुठे होता. खूप मेहनतीनं खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. या आठवड्यातले तुमचे गुण आहेत 64 आणि तुमचे गुण आहेत 59. दरवेळेस सुसाट टीमचा परफॉर्मन्स मागे राहतोय असं आपल्या लक्षात आलं. त्यामुळे आम्हाला ज्युरीजना असं वाटलं की आपण काहीतरी बदल ह्या सगळ्या ह्याच्यात केले पाहिजे. एलिमिनेशन सुद्धा केलं पाहिजे, नाही तर त्या प्लॅटफॉर्मची गंमत उरणार नाही. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला यामध्ये एक एलिमिनेशन ठेवूया, म्हणजे नवीन चेहऱ्यांना पण संधी मिळेल आणि ह्या लोकांना वेटिंग रूममध्ये बसून थोडासा विचारही करता येईल. थोडं अंतर्मुख होऊन स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल काहीतरी विचार करून ते पुन्हा नव्याने आपल्याला जॉईन होऊ शकतील. डेंजर झोनमध्ये 2 जोड्या आहेत, त्यांना मी इकडे आमच्याजवळ आमंत्रित करते. त्या जोड्या सुसाट टीमच्या आहेत दोन्ही. पहिली जोडी आहे राहुल आणि पूजाही आणि दुसरी देवयानी आणि सतीश. दोन्ही टीम्सना अगदीच वाईट वाटण्याची गरज नाही. खूप मनोरंजन तुम्ही आमचं केलेलं आहे. भरपूर आम्ही तुमच्या स्किट्सना बघून हसलोय, अप्रिसिएशन सुद्धा मिळालेलं आहे. पण कुठेतरी वेग कमी झालाय असं आम्हाला वाटतंय. तर आम्ही असा निर्णय घेतला की दोन्ही जोड्यांमधले जे कलाकार आहेत जे सगळेच विनोद वठवण्याची पूर्ण जबाबदारी घेऊन काम करतायत, अशा दोघांना ठेवायचं. म्हणजे पूर्णपणे एका जोडीला काढायचं नाही, तर एकेका जोडीमधला एक मेंबर काढायचा, एलिमिनेट करायचा. तर जे आज आपला हा मंच, हा प्लॅटफॉर्म सोडून जात आहेत ते आहेत राहुल पूजामधले राहुल आणि सतीश देवयानीमधले सतीश. तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की तुम्ही हा मंच तुमच्या कलेने खूप शोभित केलात. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. राहुल तुलाही, सतीश तुलाही. आपल्या बुलेट ट्रेनमध्ये असे बदल वेळोवेळी होत राहणार आहेत, पण म्हणून आपल्या हसवण्याचा प्रवास काही संपणार नाहीये. त्यामुळे पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. तोपर्यंत होऊ दे कला.